नमस्कार मित्रांनो, गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळत असन खूपच ढवळाढवळ चालू आहे. कारण आज अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकारणामध्ये नवीनच उधाण आलेली पाहायला मिळत आहे. गेले अनेक दिवस अजित पवार गटाने भुजबळांना सभापासून किंवा मेळाव्यापासून दूर ठेवलं होतं. पण काल झालं असं, छगन भुजबळ अजितदादांच्या मंचावर गेले आणि राजकारणात नवीनच मोड आला. काल झालेल्या बारामतीतल्या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ यांनी थेट शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे अजितदादा गटामध्ये खूपच संभ्रम निर्माण झाला आहे. काल झालेल्या बारामतीतल्या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टीका केली आणि दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेण्यामागचं कारण, हे कारण राजकीयसुद्धा असू शकतो, पण याच्यावर आपण आता स्पष्ट बोलणार नाहीत. तर दुसरीकडे आपल्याला अशी पण माहिती मिळत आहे की छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाचा तोडगा काढण्यासाठी घेतल्याची आपल्यापर्यंत माहिती येत आहे. पवारांनी आजपर्यंत मराठा आणि ओबीसी या वादावर कोणचंही आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं नाही. त्यामुळे आता शरद पवारांना टार्गेट करून नेमकं शरद पवारांचं दोन्ही समाजाविषयी कोणचं मत आहे हे आता सरकार जाणून घ्यायचा प्रयत्न करीत आहे. आता झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीला मराठा आरक्षणाचा जास्त फटका बसल्यामुळे आता महायुतीचे नेते शरद पवारांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाग पाडित आहेत. आता शरद पवारांनी एकच पर्याय निवडा असं महायुतीचं म्हणणं आहे. ओबीसी का मराठा असं महायुतीचं म्हणणं आहे असं म्हणलं जात आहे. हे जरी सगळं असलं तरी छगन भुजबळांनी काल सभेमध्ये शरद पवारांवर निशाणा साधला आणि आज लगेच त्यांची भेट घेतली. पुढे आपल्याला असं समजून जातं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता खूपच मोठा ट्विस्ट येणार आहे.